नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक सुरक्षा योजनांशी संबंधित एक महत्त्वाची आणि अधिकृत सूचना संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना आणि दिव्यांग योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी निधी वितरणाविषयीची ही सविस्तर माहिती आहे. राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी ही एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. शासनामार्फत निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाईल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, हा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात नेमका कधी जमा होणार आहे? उद्या सकाळी 9 वाजल्यापासून निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास प्रारंभ होईल. काही लाभार्थ्यांना त्यांचे पैसे जमा झाल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त होण्यास सुरुवात झाली आहे, याची कृपया नोंद घ्यावी. आता आपण लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम आणि ज्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाची प्रक्रिया सुरू झाली आहे त्याविषयीची सविस्तर माहिती पाहूया. उपलब्ध अधिकृत माहितीनुसार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये साधारणतः 1,000 रुपये ते 2,500 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होत आहे. ऑक्टोबर महिन्यातील शासन निर्णयानुसार पूर्वीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाभार्थ्यांना एकूण 2,500 रुपये इतकी रक्कम मिळत आहे. ज्या लाभार्थ्यांचे मागील हप्ते काही कारणास्तव प्रलंबित होते त्यांच्या खात्यात 3,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा होत आहे. याद्वारे त्यांची थकबाकी पूर्ण केली जात आहे. निधीचे वाटप हे टप्प्याटप्प्याने होत आहे. सध्या खालील जिल्ह्यांमध्ये निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेल्या जिल्ह्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धाराशिव, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर व उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि छत्रपती संभाजीनगर. जर आपल्या बँक खात्यात अद्याप निधी जमा झाला नसेल तर काही महत्त्वाच्या बाबींची पडताळणी करणं आवश्यक आहे. त्याविषयीची माहिती आता पाहूया. सर्वप्रथम आपल्या बँक खात्याची KYC प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री करावी. दुसरे, आपले बँक खाते आधार कार्डशी संलग्न करून DBT म्हणजेच थेट लाभ हस्तांतरण हे सक्रिय आहे का हे तपासावे. आणि तिसरे, आपला अर्ज मंजूर आहे किंवा नाही याची सद्यस्थिती सेतू केंद्र किंवा तहसील कार्यालयात जाऊन निश्चित करावी. यादीमध्ये नाव तपासण्यासाठी लाभार्थी सेतू केंद्र, तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात संपर्क साधू शकतात. या व्यतिरिक्त बँकेच्या पासबुकमधील नोंद, मोबाईलवर आलेला संदेश किंवा अधिकृत पोर्टलवर देखील अर्जाची स्थिती पाहून खात्री करता येते. निधी वितरण प्रक्रियेच्या कार्यपद्धतीबद्दल ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना असून सर्व लाभार्थ्यांनी ती लक्षात घ्यावी. निधीचे वितरण हे टप्प्याटप्प्याने केले जाते. याचा अर्थ असा की निधी प्रथम जिल्हा स्तरावर, त्यानंतर तालुका स्तरावर आणि सरतेशेवटी गाव पातळीवर वितरित होतो. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी रक्कम प्राप्त होणार नाही याची नोंद घ्यावी. या संपूर्ण प्रक्रियेस 24 ते 48 तासांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही त्यांनी कृपया संयम बाळगावा. ही शासनाकडून प्राप्त झालेली एक अधिकृत माहिती आहे.